बघा आपण नाश्ता बनवणार आहे, त्यासाठी इथं मी एक मिरची घेतली बारीक कापून आणि लसूण घेतले, थोडंसं जिरे घेतले आणि मिरी पूड घेतली. नंतर आपण 1 वाटी भरून रवा घेतलाय, तीळ घेतले 1 चमचा आणि चिली प्लस घेतली आपण 1 चमचा. बघा आपण कढई ठेवली तापायला, त्याच्यामध्ये आपण आहे ना 3 पळी तेल घालून घेतोय. हे सगळं पण याच्यामध्ये आपण टाकून घेते आणि आपण हा सगळं असं हलवून घ्यायचं. तिळे आपण तीळ पण घालून घेऊ, पुन्हा असं तळून द्यायचं. पुन्हा असं 2 मिनिटं आपण आता एकदम तळून देणार आहे. बघा आपण पाणी घालतो एक ग्लास भरून, पूर्ण असं हलवून घ्यायचं. आता आपण थोडंसं पाण्याला अशी उकळी येऊन देऊ आणि मग रवा टाकू आपण. बघा मीठ घालतोय आपण चवीपुरतं. बघा इथं पाण्याला उकळी आली. आता आपण हा रवा आहे ना हा टाकून घेतोय. पूर्ण असं हलवून घ्यायचा. पूर्ण अशा गठुळ्या नाही राहिलं पाहिजे, पूर्ण असं हलवीत राहायचं. बघा थोडा गॅस मध्यम करून आणि असं शिजून द्यायचंय थोडं. बघा आपण 2-3 मिनिटं पूर्ण असं हलवून घेतलंय. बघा आपण हे ताटामध्ये काढून घेतोय, थोडंसं थंड होऊन देऊया आपण. बघा आपला रवा थंड झाला. आता 3 बटाटे घेतले, हे आपण आता किसून घेणार आहे. बघा आता आपण नाही ना हा बटाटा असा किसून घेणार आहे. बघा आपण हे 3 पण बटाटे असे किसून घेतले. बघा हे आपण आहे ना बटाटा आणि रवा पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा हाताने. बघा आपण आहे ना कॉर्नफ्लोअर आहे ना थोडं थोडं असं घालून आणि असा गोळा असा करून घेऊया, म्हणजे चिपकणार नाही. बघा आपण थोडंसं ना कॉर्नफ्लोअर लावायचं, तुमच्याकडे असेल तर लावा, नसलं तरी काय हरकत नाही. आणि असे रोल बनवायचे, कसे आकार देऊ शकतात तुम्ही. बघा अशी प्रकारचे आपण आता काप करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तसे तुम्ही कापा. बघा अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण बनवून घेणार आहे. बघा असे रोल बनवून घेतलेत आणि त्याच्यावर थोडंसं असं कॉर्नफ्लोअरचं पीठ टाकायचं आणि असे थोडेसे आपण त्याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चिपकणार नाही. बघा इथं आपल्या कापून झाल्या. कॉर्नफ्लोअर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही याचं तांदळाचं पीठ पण थोडं टाकू शकतात आणि मैदा पण. बघा आपले तेल तापले. आता आपण सगळे पण असे सोडून घेतोय. असे सोडून आणि 1 मिनिटानं लगे असे हलवायचे. बघा असं हलवून आणि गॅस थोडा स्लोच ठेवायचा.
बघा आपण आहे ना 4-5 मिनटं असे पूर्ण हलवून घेतले. अजून 1-2 मिनटं हलवू. गोल्डन कलर येईपर्यंत आपण मस्त हलवीतच राहायचं आहे. बघा आपला कलर आता चेंज होत चाललाय. बघा आपले 6-7 मिनटं पूर्ण तळून झाले. आता आपण काढून घेतोय. बघा हे पण असे सोडून घेतोय आपण. बघा हे पण अशाच प्रकारचे आता आपण हलवून घेणार आहे. बघा हे पण आपले असे गोल्डन कलर आले. आता आपण हे पण काढून घेतोय. बघा पूर्ण 6 ते 7 मिनटं तळून घ्यायचे असे. बघा आपला नाश्ता तयार झाला. एकदम छान असे झालेत, बघू शकता तुम्ही. एकदम मधून पण असे पोकळ असे झालेत. आणि चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात, कसल्या पण चटणीसोबत. बघा इथे मी नारळाची चटणी बनवली त्याच्याबरोबर खायला. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पण बनवू शकतात. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.